नमस्कार मंडळी, हर हर महादेव. कसे आहात सगळे? प्रॅक्टिस करताय ना? हो, प्रॅक्टिस केलीच पाहिजे. ठीक आहे. तर आज आहे आपला क्लासचा दिवस आहे 6वा. तर आपण शिकणार आहोत आज चेक्स. ठीक आहे. कालही आपण चेक्स शिकलो आणि आता या व्हिडिओमध्येही आपण चेक्स शिकणार आहोत. ठीक आहे. आज मी तुम्हाला पूर्ण बॉक्समध्ये करून दाखवते. काल जे शिकलो याच प्रकारे दुसरा चेक्स आहे आज. थोडा डिफरंट. ठीक आहे. एवढ्या अंतरावर मी लाईन्स घेतेय. फ्रिल काढून घेणार आहे एकदम स्मॉल साईज मध्ये. ओके, हे झालं. आता आपण लीफ काढणार आहे. ठीक आहे. हे बघा, फर्स्ट घ्यायचं लाईट लाईन, लीफ, त्यानंतर इकडून एक, ठीक आहे. अशा आपण 5 लीव्सचं घेऊ किंवा 3 घेऊ शकतो. ठीक आहे. जे तिथे बसेल ना तेवढं घ्या. तीन बसताय, 3 घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अजून काय काय डिझाईन टाकू शकतो हेही मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. हे बघा, असं गोल करायचं, त्याला फ्रिल. इथे आपण डबल फ्रिल टाकूया, सुंदर दिसत. लीफ. ओके. अजून यामध्ये आपण झुमका काढू शकतो. ठीक आहे. असं झुमका काढू शकतो. हे असं चारी साईडनेही काढू शकतो. यामध्ये आपण कमळही काढू शकतो.
कमळ शिकवेल मी तुम्हाला, बट सांगते यात काढू शकतो. ओके, त्यानंतर फूल, ओके असं काढू शकतो. त्यानंतर याला फिल करायचं. फिल कसं केलं मी, आधी आउटलाईन काढून घ्यायची आणि मग साईडचं फिल करायचं. ओके, एवढे डिझाईन्स आपण काढू शकतो. अजून तुम्हाला काही सुचत असेल मानाने तर यात ट्राय करा. ठीक आहे, एक आठवते मला तर, ओके असं, आणि यांच्यामधून स्ट्रोक काढायचा. ओके, अशी लाईन. ओके, नाईस ना, फूल तयार झालं. हे सुंदर असं फूल तयार होतं. ओके, आता नेक्स्ट बघूया. रेफरन्स लाईन काढते मी, एकदम लाईट. ओके, आता हे जे क्रॉस लाईन दिसते ना, तिथे आपल्याला हे पण डार्क नाही काढायचं, लाईट मध्येच असं द्यायचं. एक फूल तयार करायचे. ओके, ठीक आहे. कसं डॉट द्यायचा आणि इकडे थोडं सरकवायचं आणि इकडे. ठीक आहे, अजून यात आपल्याला छान दिसण्यासाठी ना आपण मध्ये डॉट देऊया. बघा किती सुंदर दिसते. ठीक आहे, वा. चला, तर आता आपण नेक्स्ट बघूया. हे असंच तुम्हाला प्रत्येक एक डिझाईन घेऊन प्रत्येक बॉक्स मध्ये करायचे. ओके, चलो आता नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट असं चेक्स करायचे आणि आपल्याला इथे लीफ डॉट इकडून एक आणि इकडून एक, सगळीकडे असंच करायचं. खूप सुंदर वाटतं हे पण. ठीक आहे, डॉट आणि असं.
यामध्ये हे डॉट द्यायचे. सुंदर दिसते हे पण. ठीक आहे. त्यानंतर अशाच बॉर्डर मध्ये हे बघा असं केलं. या फुलांच्या ठिकाणी, ठीक आहे, हे जे फ्लावर्स आहे त्याच्या ठिकाणी आपण अशी एक काडी टाकली ना तरी सुंदर दिसत. ठीक आहे. म्हणजे हे बघा, हे असं केलं, डॉट आणि काडी, त्यानंतर इकडून असं पान. हे पण खूप छान दिसतं. यानंतर यात हे बघा सगळ्या साईडनी असं पानाचा आकार घ्यायचा. सर्व साईडनी घ्यायचा. ओके. हे झालं. आता आपल्याला हे जे मध्ये आहे ना हे फिल करायचंय. हा एक झाला चेक्सचा प्रकार. खूप सुंदर वाटतं हे पण पूर्ण केल्यावर. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण डबल लाईनचं बघणार आहोत. इथेच डबल लाईन काढायची. ठीक आहे. एक दाखवते. यामध्ये तुम्ही बॉक्स काढायचे. हे असे बॉक्स. आणि यामध्ये तुम्ही ही अशी डिझाईन काढा. यात डबल फ्रिल घ्या. आणि इथेही डॉट द्यायचे प्रत्येक बॉक्स मध्ये. हे पण खूप सुंदर दिसतं. त्यानंतर तुम्ही यात असं कमळ काढू शकता, ही डिझाईन काढू शकता. ठीक आहे. एक तुम्हाला मी यात स्वास्तिक सांगते. हे बघा, एक इकडून एक, त्यानंतर इकडून आणि एक असं. हा झाला स्वास्तिक. आणि साईडचे फिल करायचे. ओके. हा झाला स्वास्तिक. त्यानंतर तुम्हाला ही डिझाईन सांगितली तशीच. त्यानंतर इकडून एक लाईन, इकडून एक लाईन, इकडून एक आणि इकडून एक, चारही साईडनी लाईन्स, मध्ये एक लाईन आणि एक डॉट. झालं. मस्त दिसतंय ना. ओके. आणि यात अजून आपण काय करू शकतो, यात एक सांगते. एकदम असं नागमोडी
वळणासारखं काढायचं. या डॉट एकदम छोट. तुम्ही हा गॅप आहे ना तो जास्तही घेऊ शकता. ओके, चारही साईडनी असं करायचं. आणि यात एखादी डिझाईन काढायची, ती पण खूप सुंदर दिसते. ठीक आहे, फिल करायचं. ओके, सुंदर दिसतं असंही. यामध्ये तुम्ही तुमच्या मनानेही खूप सारे डिझाईन्स काढू शकतात. ठीक आहे, तर प्रॅक्टिस करा. अजून मी तुम्हाला काही थोडेसे रेफरन्स काढून दाखवते. रेफरन्स लाईन घेतली मी. यामध्ये जी क्रॉस आहे ना त्यावर काढते मी डिझाईन. एक फुलासारखं काढून घेतलं. काढलं. इथे मध्ये डॉट द्या किंवा ते असं पान काढा. खूप सुंदर दिसतं हेही. अजून बरंच काही काढू शकता तुम्ही यावर. ठीक आहे, इथे तुम्ही कमळही काढू शकता. हे कमळ तुम्हाला शिकवलं नाहीये. ठीक आहे, ओके. बरंच काही आपण यात काढू शकतो. आज आपण शिकलो एवढे चेक्स. ठीक आहे, किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 ऑलमोस्ट 16-17 आपण चेक्स शिकलो. यातही तुम्ही अजून ॲड ऑन करू शकतात. खूप सारे चेक्स आहे. जर तुम्हाला अजून चेक्सचे नवीन नवीन युनिक डिझाईन बघायचे असतील तर तुम्ही माझ्या इन्स्टाला फॉलो करा. मी त्यावर रील्स टाकत असते चेक्सचे, त्यावरनं तुम्ही शिकू शकता. ठीक आहे, तर चला आज एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकूया बॉर्डर डिझाईन. ठीक आहे, बेसिकपासनं बॉर्डर डिझाईन शिकूया काही. तर आजसाठी एवढंच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, खूप सारी प्रॅक्टिस करा. माहिती आहे, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. ठीक आहे, लगेच एकदा बघून दोनदा बघून आणि एकदा प्रॅक्टिस करून होणार नाही. 10 वेळेस 17 वेळेस 1000 वेळेस प्रॅक्टिस करावं लागेल तरच तुम्हाला जमणार आहे. ओके, चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.